लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अर्ज या पर्यायावरती क्लिक करून आपण नव्याने अर्ज करत होता आता करता येतो का? नमस्कार मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेबद्दल आजचा व्हिडिओ असून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे आतापर्यंत 9,000 रुपये जमा झाले असतील। काही महिलांच्या खात्यावरती 7,500 तर काही महिलांच्या खात्यावरती पूर्ण 9,000 तर काही महिलांच्या खात्यावरती 4,500 तर फक्त 1,500 रुपये सुद्धा जमा झालेले असणार आहेत। अशा अनेक महिला भगिनी आहेत। आता तुम्हाला किती हप्ते भेटलेत? 1,500 रुपयाचा एक हप्ता, तर तुम्हाला असे किती हप्ते भेटलेत? कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। त्याचबरोबर पहा, बऱ्याचशा महिलांनी एक कमेंट केलेली होती। ती महत्त्वाची कमेंट कोणती? तर ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार, त्याचबरोबर वेबसाईट बंद आहे, वेबसाईट कधी सुरू होणार, ही संपूर्ण अपडेट आपण आता पाहणार आहोत। सर्वात प्रथम पहा, ज्या महिला भगिनी पात्र आहेत त्या महिला भगिनींना आतापर्यंत 6 किंवा 5 किंवा 4 असे हप्ते आले असतील। आता ज्या महिला भगिनी पात्र असून सुद्धा एकही हप्ता आलेला नाही, त्यांच्या त्रुटीमुळे त्यांना पैसे आले नसतील। आता त्रुटी कोणकोणत्या? अनेक आमचे व्हिडिओ पाहिला असतात। एक म्हणजे बँकेला आधार सेडिंग नाही, म्हणजेच तुमच्या आधारला कोणतीच बँक लिंक नाही। तसेच तुम्हाला संजय गांधी किंवा शासकीय योजनेच्या मासिक अनुदान 1,500 पेक्षा जास्त असेल, त्या महिला भगिनींना पैसे आले नसतील, किंवा ज्या महिला भगिनींनी अद्याप फॉर्मच भरला नसेल, किंवा ज्या महिला भगिनी फॉर्म भरलेला आहे पण गव्हर्नमेंट कडून त्यांना अप्रूव्हल भेटलेलं नसेल, किंवा ज्या महिला भगिनींचं रिजेक्शन झालेलं आहे त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही। त्याचबरोबर ज्या महिला भगिनींचं वय वर्ष 21 पूर्ण झालेलं आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजेत। पण आता ज्या महिला भगिनींचं 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल, तरच त्यांचं लाडकी बहीण योजनेमध्ये नाव समाविष्ट होईल, त्यांना पात्र केले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपयांचा हा हप्ता आला जाईल। पण पहा भगिनींनो, अद्याप ऑनलाईन अर्ज सुविधा सुरू केलेली आहे का नाही हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम पहा, महायुतीच्या सरकारने जाहीरनाम्यामध्ये 1,500 ऐवजी 2,100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, पण अद्याप महिला भगिनींच्या खात्यावरती जो 6वा हप्ता 1,500चाच आलेला आहे। आता 7वा हप्ता किती रुपयांचा येईल हे मात्र पाहावं लागेल। आता 2,100 रुपये कधीपासून येणार हे पण पाहावं लागणारच आहे। पण पहा, ज्या नव्याने महिला अर्ज करू इच्छितात, ज्यांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, की जी वेबसाईट वरती गेल्यानंतर त्यांना डॅशबोर्ड पाहायला भेटतो, ट्रान्झॅक्शन पाहायला भेटतं, आपलं संजय गांधी मध्ये नाव आहे का ते पाहायला भेटतं, तर ते डॅशबोर्ड सुद्धा पूर्णपणे बदललेलं आहे। गेले 1 ते 2 आठवडे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची अधिकृत वेबसाईट ही बंद होती। आता कालच पासून ही वेबसाईट सुरळीत चालू झालेली आहे, पण यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत। ते कोणते ते पाहणार आहोत। ऑनलाईन फॉर्म भरता येतो का ते सुद्धा आता आपण लाईव्ह पाहूयात। चला तर पाहूयात। आपल्याला यावं लागेल लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला इथे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अर्ज या पर्यायावरती क्लिक करून आपण नव्याने अर्ज करत होता आता करता येतो का हे पण आता पाहूयात। पण पहा, यामध्ये महत्त्वाचा बदल कोणता करण्यात आलेला आहे ते तुम्हाला दाखवतो। यापूर्वी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर या पर्यायावरती क्लिक करता, इथे आल्यानंतर तुमचं नाव, ऍप्लिकेशन नंबर, तुमचा फोटो, ऍप्लिकेशन स्टेटस आणि ऍक्शन हे बटन पाहायला भेटतं। पण मध्यंतरी इथे संजय गांधीचा एक ऑप्शन आलेला होता आणि इथे रुपये म्हणजे ट्रान्झॅक्शनचा एक ऑप्शन आलेला होता, ते ऑप्शन इथून गायब झालेले आहेत। आता पूर्वी वेबसाईट कशी होती ते आता पाहूयात। इथे पाहू शकता स्क्रीनवरती, पूर्वी तुम्हाला इथे ऍप्लिकेशन अप्रूव्हल की इनएक्टिव्ह हे दिसत होतं, त्यानंतर संजय गांधीचा ऑप्शन आलेला होता आणि ऍक्शन मध्ये ते 2 ऑप्शन आलेले होते। एक म्हणजे डोळ्याचं चिन्ह जसे की आता आहे, आणि ते रुपये जे की तुमचं ट्रान्झॅक्शन किती रुपये तुमच्या खात्यावरती आलेले होते हे तिथे पाहायला भेटत होतं। संजय गांधी मध्ये जर यस ऑप्शन आलेला असेल तर तुम्हाला यापूर्वी संजय गांधी म्हणजेच अन्य शासकीय योजनेतून
मासिक 1500 रुपये अनुदान किंवा त्यापेक्षा जास्त मिळत होतं. त्याचबरोबर पहा, यामध्ये आणखीन ऑप्शन, जो काही रुपयाच्या लोगोवरती क्लिक केलेला असेल ट्रान्झॅक्शन वरती, तर तुम्हाला किती रुपये कोणकोणत्या दिवशी भेटलेले हे ट्रान्झॅक्शन मध्ये पाहायला भेटत होतं. पण सध्या आपल्याला फक्त इथे फोटो, ऍप्लिकेशन नंबर, अप्रुव्हल आणि ऍक्शन मध्ये आपली सर्व डिटेल्स पाहायला भेटतं. तर यामधून कोणकोणते ऑप्शन गायब झालेले आहेत, तर रुपयाचा म्हणजे जे की आपल्या ट्रान्झॅक्शनचा, त्याचबरोबर आपल्याला संजय गांधीचा ऑप्शन दिसत होता तो सुद्धा गायब झालेला आहे. म्हणजे वेबसाईट मध्ये बदल झालेला आहे, अपडेट येऊ शकतात. आता राहिला प्रश्न, 21 वर्षे पूर्ण झालेले आहेत किंवा अद्याप मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज भरलेलाच नाही, तर भरता येतो का? तर तुम्ही खूप ट्राय केला तरी तुम्हाला भरता येणार नाही. आता मी सुद्धा ट्राय करून दाखवतो. इथे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज या पर्यायावरती क्लिक करा. तुमचा आधार नंबर ज्याने करून नव्याने फॉर्म भरतोय, त्यानंतर हा कॅप्चा टाईप करून व्हॅलिडेट आधार या पर्यायावरती क्लिक करतो. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नोंदणी अर्ज पूर्णपणे भरता येतो. इथे जो काही तुमचा ऍड्रेस, तुम्ही महाराष्ट्रात राहता का, त्यानंतर तुमचा पत्ता, त्याचबरोबर तुमचा ऍड्रेस संपूर्ण भरल्यानंतर मतदारसंघ, बँक खात्याचा तपशील, त्याचबरोबर तुम्हाला जे कागदपत्र देण्यात आलेली होती ती जरी अपलोड केला तरी तुम्हाला एक एरर येतो, तो कोणता पाहू शकता. अशा पद्धतीने न्यू ऍप्लिकेशन हॅज बीन स्टॉप्ड असा तुम्हाला एरर येऊ शकतो. त्यामुळे पहा, नव्याने अर्ज करणे बंद आहेत. नव्याने अर्ज करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली होती अंगणवाडी सेविका, पण त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म भरता येत नाही. तर नव्याने अर्ज कधी सुरू होणार याबाबत सरकारने अधिकृत जाहीर सुद्धा केलेलं नाही. कधीपासून नव्याने अर्ज सुरू होतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे नक्की कधीपासून फॉर्म भरणा सुरू होतील हे सांगण्यात येईल. त्याचबरोबर अशा कोणत्या लिंक माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात जर तुम्हाला भेटत असतील तर विनाकारण त्यावरती क्लिक करू नका. ज्या काही फ्रॉड वेबसाईट आहेत त्यावरती जाऊ नका. फक्त ऑफिशियल वेबसाईट आहे, ती डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. ऑनलाईन अर्ज जर स्वतः सेल्फ भरायची सुविधा केली तर कशा पद्धतीने भरायचं हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगण्यात येईल. अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा अद्याप ही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिलाच असाल, शेवटपर्यंत राहिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण नव्याने अर्ज भरणे सुरू अद्याप झालेले नाही. सरकारला एक विनंती, जसं की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेतून आपण अपात्र जी काही महिला आहेत त्यांना वगळण्यास सुरुवात करत आहात, त्याच पद्धतीने नव्याने जे पात्र महिला भगिनी आहेत त्यांचं नाव नोंदणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.